असा आहे, गेल्या 50-60 वर्षापासून हा अवैध धंदा चालू आहे. कारवाई का केली नाही पोलिसांनी? स्थानिक नागरिक म्हणतात की 50,000 रुपये हप्ता घेत होते पोलीस इथून. नाही, असं नाहीये. ज्या वेळेस आम्हाला आणि खोटं बोलतात असं नाही, असं नाहीये. स्थानिक लोक खोटं बोलतात असं नाहीये. जेव्हा आमच्या डिपार्टमेंटला ह्याची माहिती मिळाली त्यावेळेस डिपार्टमेंटनी कारवाई केलेली आहे. आणि हे लोक इथं कुठल्याही पद्धतीचं निर्मिती करत नव्हते. हे बाहेरनं आणून विकत होते. मग बाहेरनं आणून विकत असताना त्यांना ट्रेस करणं हे थोडंसं मुश्किल टास्क होतं. तरी आमच्या लोकांनी डिपार्टमेंटनी 24 तासामध्ये जवळपास 6 लोकांना अटक केलेली आहे आणि त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा हा दाखल केलेला आहे आणि 6 जणांना अटक केलेली आहे. 50 वर्ष हा दारूचा धंदा कुणाच्या आशीर्वादामुळे सुरू राहिला? मग नाही, 50 वर्ष तुम्ही म्हणताय ह्याच्याबाबत आम्ही आमची माहिती सांगत नाही. ह्याच्याबाबत आम्ही चौकशी करायला लावलेली आहे आणि सीपी साहेब स्वतः ह्याच्यात जातीने लक्ष घालतात. स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी जातीने सकाळी फोन करून सीपी साहेबांना आणि आम्हाला विचारपूस केली आणि त्याच्याबाबतची माहिती घेऊन कडक कारवाई जे लोक ह्याच्यात इन्व्हॉल्व आहेत त्यांच्यावर सर्वात कडक करून लोकांचा यामध्ये बळी गेलेला आहे. पुण्यातील 5 लोकांचा बळी गेलाय. पोलीस प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाची ही चूक नाहीये. ह्याच्यात आता चूक कुणाची आहे हे पाहण्यापेक्षा आता जे दुर्दैवी घटना घडली आहे त्याच्याबाबत आपल्याला त्या कुटुंबांना कशी साथ देता येईल, त्या कुटुंबांना कसं धीर देता येईल आणि ह्याच्यात आणखीन जे काही पेशंट असतील त्यांच्यावर कसं लवकरात लवकर उपचार करून त्यांचा जीव कसा वाचवता येईल ह्याच्या दृष्टीने आम्ही पावलं उचलत आहोत. मृत्यू किती झालेले आहेत आणि उपचार किती लोक घेत आहेत? आता साधारणतः 10 ते 11 लोकांचा मृत्यू झालेला आहे, 12 लोकांचा, आणि पुढील 1-2 लोकांच्यावर उपचार चालू आहे. एवढ्या लोकवस्ती आहे, दाट लोकवस्ती आहे, आपल्या हक्कीच्या अंतरावर हा दारूचा धंदा चालू होता, हे पोलिसांना माहित नाहीये असं वाटतं तुम्हाला? नाही, इथे धंदा नव्हता. तेच तुम्हाला सांगतो. विक्री कसं तर ऑनलाईन विक्री काय होतंय हे लक्षात येत नाहीये. पडले तिथे आता दारू पिल्यानंतर जे प्लास्टिकच्या पिशवीत विकलं जातं ते जे फुगे पडले जातात ते पोलिसांना माहित नसावं? नाही, निश्चितच ह्याच्याबाबत आम्ही कटाक्षाने काळजी घेऊ आणि ह्याच्या पुढे अशा घटना होणार नाही याची आम्ही खबरदारी घेऊ. काही कारवाई होणार आहे का? कारण 100% ह्याच्यात जो दोषी अधिकारी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे दोषी सकाळीच याबाबत मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः फोन करून विचारपूस केली. काल आम्ही रात्री जेव्हा आम्हाला समजलं तेव्हा आम्ही मुख्यमंत्री साहेबांना या घटनेबद्दल सविस्तर माहिती दिली. सकाळी त्यांचा फोन आल्यानंतर साहेबांनी सांगितलं की कमिशनर साहेबांना त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेत, याच्यात जो कोणी अधिकारी दोषी असेल त्याच्यावर कठोर आणि कडक कारवाई केली जाईल. धन्यवाद. कुटुंबियांना काही मदत वगैरे केली? अजून तरी आता निश्चित आकडा हाती आलेला नाहीये. आम्ही आता कुटुंबांच्या प्रत्येक व्यक्तीशी बोलतोय आणि जी मदत आम्हाला करता येईल, मग शासनाकडनं असेल किंवा आम्ही वैयक्तिक असेल, आम्ही सर्वजण त्या मदतीसाठी तयार आहोत. या आजूबाजूच्या परिसरामध्ये 5 ते 6 ठिकाणी दारू विक्री केली जाते असा आरोप इथले स्थानिक करतायत. या बाबतीमध्ये तुम्ही पोलीस प्रशासनाला काही सूचना देणार आहात का? कारवाईच्या काही अशा ह्याच्या अगोदर काही कंप्लेंट आल्या होत्या का? आणि कंप्लेंट असून पण जर कारवाई झाली नसेल तर निश्चितच त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. धन्यवाद. हा जो इथला शेजारचा हातभट्टीवाला आहे याच्यावर यापूर्वी काही कारवाई केली गेली होती का? पोलीस नाही, तीच माहिती आम्ही सकाळी PI साहेबांनाही सांगितलं आणि संबंधित अधिकाऱ्यांनाही सांगितलं की याच्या अगोदर त्यांच्या विरुद्ध काही कंप्लेंट होत्या का आणि कंप्लेंट असून काही कारवाई झाली का नाही झाली याचाही आम्ही अहवाल मागवलेला आहे. ज्यांचा मृत्यू झालाय त्यांच्या घरच्यांची आम्ही प्रतिक्रिया घेतोय. ते थेट म्हणतायत की पोलिसांना 50,000 ते 1 लाख रुपये हप्ता इथून जात होता. नाही, आता ठीक आहे. आता त्याबाबत आता त्याचा नाही, असं नाहीये, असं होत नाहीये. खोटं बोलत नाहीये, कोण खोटं बोलत नाहीये. आम्ही त्याचाच अहवाल मागवलाय आणि या अहवालाच्या अंतही जे लोक दोषी असतील, जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर सगळ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांचं हे अपयश आहे? नाही, निश्चितच अपयश म्हणता येणार नाही, पण कुठेतरी कमी पडलेले आहेत आणि ही कमतरता किंवा हे जे काही निष्काळजीपणा आहे या पुढे याच्या पुढे अशा घटना घडणार नाही याची आम्ही शासन म्हणून आम्ही काळजी घेऊ. नाही, थँक्यू. मुख्यमंत्री सक्षम आहेत आणि त्याच्या आधी पण वेळोवेळी त्यांनी दाखवलेलं आहे, त्यामुळे योग्य ते निर्णय घेतील आणि सगळ्या कुटुंबांना न्याय मिळेल. 100% सगळ्या दोषींवर कारवाई होईल, कुटुंबांना न्याय मिळेल. मी आज आपण माध्यमातून बोलतोय की दोन्ही सन्मान्य आमदार इथे आहेत. उद्यापासून सुद्धा या पिंपरी चिंचवड शहरामध्ये हे धंदे चालू राहतील का? ते अवैध आहेत पण याच्या पुढे चालू राहतील का ते नाही मला बोलायचं. आज बंद होईल, परत महिन्यांनी चालू होईल का नाही होईल याची गॅरंटी कोण देणार?
सन्मान्य आमदार साहेब, ह्याच्या पुढे हा धंदा आम्हाला नकोय. आता जगताप साहेबांनी हा सांगितलं, आम्ही धंदा पण किती दिवस चालू होतोय? तो भाग नाही मला म्हणायचं, ह्याच्या पुढे होणार आहे का नाही. बरं, या भागात किती धंदे आहेत? तुमच्याकडे काय माहिती? आमच्या इथं बघा धंदा तो फक्त विक्री करतोय, ठीक आहे, पण त्याच्याकडे जो प्रोडक्शन जिथून आलेलं आहे त्यांनी मिलावट केली, याचं काय तसं म्हणतं असं आमचं म्हणणं आहे. अवैध विक्री चालू आहे या भागात. अवैध विक्री सर्वांना माहिती आहे. तर आता मला म्हणायचं ह्याच्या पुढे चालू राहणार आहे का नाही. आता जे तुम्हाला विचारतो, तुम्ही विचारा. आता स्थानिक नागरिक तुमच्या समोर नाही, सांगतायत, 100% अवैध आम्ही तोच आता नाही त्याचाच तुम्हाला सांगितलं, याचा अहवाल आम्ही मागवलेला आहे आणि अशा ज्या ज्या ठिकाणी आमच्या प्रशासनाला शासनाला कळतंय त्या ठिकाणी आम्ही कडक कारवाई करणार आहोत आणि असे अवैध धंदे कुठेही कसल्याही प्रकारे आम्ही खपून घेणार नाही. आमची हीच मागणी साहेब, पुढच्या काही दिवसात नागरिकांचं असं काही म्हणणं आहे दिवसात की पूर्ण पिंपरी- तेवढ्यापुरती कारवाई केली जाते, परत तो नाही. धंदा चालू होतो असं हे म्हणणं नाही आहे. व्हायला पाहिजे. 100% होणार नाही. आता 30 वयाच्या गटातली पोरं गेली. आणि आम्ही ऐका सिपिंगकडे आम्ही बैठक लावणार आहे आणि पुढच्या 2 दिवसातच जेवढ्या काही अनधिकृत या ठिकाणी जे धंदे चालतात आता ना त्यांच्या सगळे बंद कुटुंबाला होतील. जी आर्थिक मदत आहे त्याविषयी काय. हा चल हो चल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.